हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. काल आम्ही 2 दिवस होतो कोकणामध्ये, म्हणजे कोकणात आतमध्ये नव्हतो, जरा अलीकडेच होतो उदगीरपाशी. तर रात्री उशीर झाला यायला, 12 वाजले आम्हाला यायला. आणि काल तिकडे पावसामुळे गाडी पार चिकचिक असं बघा, चिखलाने पार सगळी भरून गेली. तर गाडी धुवायची आता. आणि पिवळी काय आंघोळ करायला ये नाही. पिवड्या अय चल की आंघोळीला. पूजा जेवायला देत चल. काय केलंय काल त्या ताईनं येताना बघा आपल्याला फणस एक दिलाय. आणि त्यांच्या तिकडे एक तांदूळ काय दिले का अजून पीठ पीठ एक दिले, तावळीचे पाणी एक दिले ते, आणि हे फणस दिले. फणस आपण थोड्या वेळाने कापूया. भाकर, मूग, लोणचं दे. फणस कापायचं आपल्याला. जस्ट जेवण झालं आणि आता मी फणस कापायला घेतलंय. पिकले जाम फणस पिकले. मागच्या वेळेस आम्ही कापताना बघा तेल नव्हतं लावलं चॉकला, त्यामुळं कापताना आलं आणि हाताला पण चिटकलं होतं. ह्यावेळेस असं नाही करणार. हे बघ पूर्णपणे पिकले बघ कृष्णा. वा ये बघ, या बा. तू खापावर गाडी लई खराब झाली. गाडीला धुवून आणतो, कारण काल 2 दिवस ट्रिप मध्येच होते. नाही बघा, गाडी लावली वॉशिंगला, तोपर्यंत बसतो इकडं. गेली बघा गाडी चकाचक मस्त पैकी. आता जाऊ घरी. आज काय दिवसभर म्हणजे असं कंटाळा आल्यासारखा झालाय. झाले का झोप? काय काला झाली का झोप? हात पाय चोळायचं. नको मग माझं सोड चल उठ. मला दाबून दिलं पाहिजे. नाही अजून चल. झोपा मग. कालच्या थकव्यामुळे झोपलो तर थोडा वेळ, 15च मिनिटं झोपलो, पण झोपच लागत नाही. आणि काय खाऊ पण वाटणं, असं आळस लागतच झाल्या. तर मी अक्षयला भजी आणायला सांगितली होती. काल त्या ताईंच्या तिकडे खाल्ली होती भजी, पण एवढी काय खाऊन दिली नाही. पोट भरून रडत होती. आणले तर उठ उठ उठ, बसून नको चल रे. काय काल मी वडापाव आणलं होतं ते मग ते यंदा द्या की. कालचं वय रात्रीचं का गरम करून द्यायचं का? हाय म्हणलं काय वाटतं तुला? वाजले 4 आहे. काल रात्रीचा वडापाव पोरांना आता देते. अगं तुझ्या उद्या येईन तू. बरं आता आम्ही होतो, नाही तर तो दिला असतं पोरांना. अवघड आहे बाबा. तो आम्ही लय नाराज आहे ना, कारण लय सुकलाय. कुठे भजी तो सुकलाय म्हणले माझ्याच माग कुठं मग. अक्षय चला मित्रांनो, थोडस भजी खातो. आयला देतो भजी. भजी खाल्ले आम्ही, खातो. काय म्हणायचं तुला पूजा? खिडकीतनं पार डुकून माग बघायचं माग आणि म्हणायचं मला नको नको नाश्ता, तुम्हीच पोटभर खाऊन या. रेडी? आप्पा गोट्या मला नको. आपण गोट्या नाही, फक्त मला नको नको, माझ्या उलट्या होत्या, तुम्हीच खाऊन या. रेडी का? माझ्याकडे मग बोला तिकडे. ऍक्शन. मला नको नको, तुम्हीच या खाऊन, माझ्या उलट्या होत्या. तसं नाही, माग बघ की पार माग पळतात. ती काय साईडला पळतात का गाडीच्या? पार माग पळतात. म्हणून एकदम माग बघ, पूर्णपणे माग बघ आणि मोठ्या म्हण नको नको, मला नको नाश्ता, तुम्हीच खाऊन या, असं फील कर ना. का तुझ्या बाजूला चालतात वय? ऍक्शन. मला नको नको, तुम्हीच खाऊन या, माझ्या उलट्या होत्या. तसं नाही, पण ती माग का पळतात? क्वेश्चन आहे. बरं हे ठीक आहे नाश्त्याचं, पण ती माग का पळतात? रेडी जा. पण ती माग का पळतात? ऍक्शन. ती महाग का पळतात? पण पळू नका, पोटात दुकान तुमच्या. अगं ती काय तुझ्या घेता पळतात का? मोठ्यानं बोल ना. अय दमाने दमाने, तुमच्या पोटात दुकान, दमाने पळा, असं बोल की माग आवाज देऊन. रेडी ऍक्शन. कुठनं घेऊ? तेवढंच घे. दमानी या दमानी, पोटात दुकान अजून. नीट म्हण.
अगदी काही अगं लांब पळतात ती आवाज देऊन एखादं काळजी पोटे असं म्हणणार का दमानी या दमानी असं म्हण "अय, दमानी या दमानी तुमच्या पोटात दुखल बर का असं बोल ना यार हा ऍक्शन दमानी या दमानी पोटात दुकान तुमच्या. कालच्या शूटिंग मधला आमचा एक सीन राहिला होता ते घेण्यासाठी आम्ही पुन्हा इकडे आलोय बघा बायपासला जरा बारामतीच्या बायपासला घेतला तो सीन संध्याकाळच्या 6:30 वाजले आता आणि आता चाललोय पुन्हा घराकडं. हा आता गल्ला असा वाजून बघायचा. हा तू लगेच यायचं. कृष्णा तू दिसतोय तू इकडे ये माग नाही तर तिकडे तर थांब इकडे ये नाही तर तिकडे थांब. हा तू दिसतोय रेडी बाया असं कर पहिल्यांदा गल्ला वाजव असा गल्ला वाजवायचा माझ्या लय पैसे सांगते तुम्हाला आता ही पण पैसे टाकते बाया लगेच येत राहा. ती म्हणली ना पैसे ते पार्लरला जायचं मेकअप करायला तुम्हाला अगं भावाने भूतावाने दिसते की रेडी कशाला तुला पैसे का रेडी रोलिंग कॅमेरा आता गल्ला वाजवायचा रेडी सासूबाई काय अहो मला पार्लरला जायचे मला थोडस पैसे देता का नाही दे बाबा नाही जा तू तिकडे अहो प्लीज थोडसच द्या ना मी तुमचा पाय चोपते हात चोपते प्लीज द्या ना थोडसच नाही दे अरे तुला माहिती का त्या सासूबाई कोण लय मोठा गल्ला आहे हसू नको ऍक्शन रेडी एकाला करू नका ऍक्शन तसं नाही झोप झाली चांगली चल पुन्हा एकदा झोप आळूच बिळूच इकडे तिकडे इकडे असं तसं थोडस रेडी ऍक्शन म्हणल्यावरती 3 सेकंदांनी डोळं उघडायचं डोळं झालं की बोलूस तर ऍक्शन पुन्हा एकदा झोप डोळं झालं हस नको